नमस्कार शेतकरी बांधवांनो, राज्यातील शेतकरी बांधवांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ही योजना आणण्यात आलेली आहे। आणि याच योजनेअंतर्गत कोणतं कर्ज पात्र होणार, आपलं कर्ज याच्या अंतर्गत पात्र होणार का नाही, या योजनेचे निकष काय आहेत याच्याबद्दल मोठ्या प्रमाणात प्रश्न विचारले जात होते। आणि याच्या संदर्भातील निकष आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। बांधवांनो, या योजनेमध्ये कर्जमाफी योजनेमध्ये हंगामी पीक कर्ज व किसान क्रेडिट कार्डद्वारे दिलेली पीक कर्ज आहेत अशी सर्व अल्पमुदतीची पीक कर्ज याच्यामध्ये समाविष्ट केली जाणार आहेत। याच्यामध्ये सोने तारणावर दिलेली पीक कर्जाचा समाविष्ट केला जाणार नाही। याच्यामध्ये पुनर्गठित आणि फेर पुनर्गठित कर्ज देखील समाविष्ट केले जाणार आहेत। तर जी अल्पमुदत पीक कर्ज मुदत संपल्यानंतर त्याचं फेर पुनर्गठन किंवा पुनर्गठन करून मध्यम मुदत कर्जामध्ये रूपांतर केलेली अशी सर्व कर्जसुद्धा या कर्जमाफीसाठी पात्र असणार आहेत। कालावधीच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात प्रश्न आहे। कालावधी 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीमध्ये शेतकरी बांधवांना झालेलं वितरण याच्यामध्ये 30 सप्टेंबर 2025 पर्यंत केलेले कर्ज जे 31 मार्च 2026 पर्यंत त्या शेतकरी बांधवांनी भरलेलं नाही, या कर्जांची थकबाकी मुद्दल आणि व्याज हे 2 लाख रुपयांपर्यंत असेल तर ते पूर्णपणे माफ केलं जाणार आहे। आता याच्यामध्ये बरेच जण प्रश्न विचारतात की मी जुलै 2024 मध्ये घेतलेलं, सप्टेंबरमध्ये घेतलेलं कर्ज तर 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत असलेलं कर्ज, असं कर्ज जे 31 मार्च 2025 पूर्वी उचल केलेलं असेल कर्ज आणि 31 मार्च 2026 पर्यंत तुम्ही जर त्याची परतफेड केलेली नसेल आणि ते जर 31 मार्च 2026 पूर्वी भरलेलं नसेल तर त्या कर्जामध्ये पात्र होणार आहेत। आणि 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीमध्ये वितरित झालेले पीक कर्ज परंतु बँकेच्या माध्यमातून अल्पमुदत पीक कर्जाचं मध्यम मुदत कर्जामध्ये जर रूपांतर केलेलं असेल तर ते पुनर्गठित करून जर त्याला मध्यम मुदतीच्या पीक कर्जात रूपांतर केलं असेल तर अशी 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत झालेली आणि 31 मार्च 2000 पर्यंत न भरलेली ही पीक कर्ज यांच्या अंतर्गत थकबाकी मुद्दल आणि व्याजासहित पात्र असणार आहेत। याच्यामध्ये जर एखादा शेतकरी बांधव 2019च्या कर्जमाफीमध्ये जर पात्र झालेला असेल तर त्या बांधवाचा जास्तीत जास्त 50,000 रुपयापर्यंत कर्ज या योजनेच्या अंतर्गत माफ केलं जाणार आहे। त्यास कर्ज खात्याची रक्कम 50,000 पेक्षा कमी असेल तर ती रक्कम पूर्णपणे माफ केली जाणार आहे। 30 सप्टेंबर 2025 रोजी थकबाकी मुद्दल व्याज असलेली आणि 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड न केलेली झालेली कर्ज खाती आहेत या सर्व योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत। कोणत्या बँकेचे कर्ज माफ केले जाणार आहे तर राष्ट्रीयकृत बँका, सार्वजनिक क्षेत्रातील बँका, खाजगी क्षेत्रातील बँका। बरेच जण विचारतात की कॅनरा बँक आहे का, HDFC बँक आहे का, या बँकेत नाही सांगितलं जातं। प्रादेशिक ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून किंवा व्यापारी बँकेकडून किंवा स्वभांडवलातून कर्ज वितरण झालेलं प्राथमिक कृषी पुरवठादार संस्था किंवा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे। 5वा कारण, याच्या अंतर्गत जे काही तुमच्या सेवा सहकारी संस्था किंवा कृषी पुरवठा संस्था यांच्या अंतर्गत कर्जमाफीसाठी पात्र असणार आहेत। तर बांधवांनी या कर्जमाफीसाठी जे एक महत्त्वाचे असे निकष आहे तर ज्याची माहिती वारंवार विचारली जात होती, आता याच्या याद्या किती येणार आहेत, याच्यानंतर KYC कशी केली जाणार आहे, त्याच्या प्रक्रिया काय असणार आहेत, शेतकरी बांधव जर कर्जमाफीच्या संदर्भात आक्षेप असतील किंवा कर्जमाफी जर नाव आलं नाही तर काय करायचं, या संदर्भात जर तुम्हाला माहिती हवी असेल तर त्याच्याबद्दल कमेंट करा। त्याच्याबद्दल माहितीसुद्धा नक्की देण्याचा प्रयत्न करूयात। भेटूयात नवीन अपडेटसह। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशा शेतीविषयक माहितीसाठी आपल्या कृषी वार्ता मराठवाडा या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद शेतकरी बांधवांनो।